मार्गशीर्षात पहिल्या गुरुवारी स्नान करून 5 झाडाचे 5 डहाळे काढून ते भरल्या कळशीत ठेवावे. रांगोळी काढून पाट मांडावा व पाटावर साळी घालून ती कळशी त्यावर ठेवावी. कळशीत पैसे, सुपारी, मोती, पोवळे, दुर्वा घालाव्या. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावी. लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी. निरांजन धुपारती ओवाळून पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. पिण्यासाठी वाटीत दूध ठेवावे. काही फळे ठेवावीत. लक्ष्मीची प्रार्थना व आरती करावी. सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवून आपण जेवावे. पूर्णपणे व्रतस्थ राहावे. त्या रात्री जागर करून सकाळी कळशीतील पाणी नदी वा विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावेत आणि घरी येऊन पूजेच्या ठिकाणी हळदी कुंकू वाहावे. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार व्रत करावे. माझे लक्ष्मी व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असे खुद्द लक्ष्मीनेच पद्मपुराणात सांगितले आहे. श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. श्री लक्ष्मे नम. सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असल्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती. प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे. त्याच्या राणीचे नाव सूरचंद्रिका होते. तिला 7 मुलगे व शांबाला नावाची एक मुलगी होती. राजकुमारी शांबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणीसह क्रीडा करीत असता राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला. राज्यलक्ष्मी समृद्धतेने राज्यात नांदत होतीच, पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावेसे वाटले. कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोक कल्याण तरी करील, पण एखाद्या दारिद्र्याकडे गेले तर तो स्वतः चैनविलासात दंग होऊन राहील, इतरांना त्याचा उपयोग होणार नाही, असा तिचा मनात विचार आला. या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत ती राजवाड्यात मुख्य दरवाजापाशी आली. तू कोण, कोठे जाणार, असे पहारेकऱ्याने विचारताच मला सूरचंद्रिका राणी साहेबांना भेटावयाचे आहे, असे तिने सांगितले. पहारेकऱ्याने तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला, आजीबाई, आपण राहता कुठे, नवऱ्याचे नाव काय, राणीसाहेबांकडे आपले जाणे कसे होणार. तेव्हा तो सर्व खुलासा करा, म्हणजे मग राणीसाहेबांकडे मी तुमची दाद लावून देईन. लक्ष्मीने उत्तर दिले, मुली, मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळा आहे. ही तुमची सूरचंद्रिका राणी आहे ना, ती मागील जन्मी ब्रह्मदैत्य नावाच्या श्रेष्ठाची पत्नी होती. तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे होत व व्हायचे. असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार छळले. त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली. नवऱ्याने टाकलेल्या बायकोचे काय हाल होणार हे बायकांनाच माहीत. त्यामुळे मला तिची दया आली. तिला माझ्याजवळ घेतले आणि दुःखाचे कारण ऐकून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय करून लक्ष्मीव्रताची माहिती मी तिला सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. नवऱ्याने तिला घरी बोलावले. घरात पैशाचा सुका झाल्यामुळे नवरा बायकोतही तंटाही मिटला. दोघेही सुखा समाधानाने नांदू लागले. पुढे येता काल त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे लोकोपवास त्यांना प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर आता राजा राणी म्हणूनही दोघेही सुपोपभोग घेत आहेत. थोडा वेळ थांबून ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, अति श्रीमंत आणि अति सुखी झाले की मनुष्याला व्रत, वैकल्य, देवधर्म यांचा विसर पडतो. त्याचप्रमाणे या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. हे व्रत ती करीत नाही तेव्हा तिला हाल वनवास भोगावे लागू नयेत म्हणून या व्रताची तिला आठवण करून देण्यासाठी मी येथवर आले आहे. वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याने दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली. तेव्हा अत्यंत विनयाने जी त्या वृद्धेला म्हणाली, आजीबाई, हे लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का. वा, न सांगायला काय झाले, मला त्यात आनंदच आहे. ऐक, सांगते, ध्यानात ठेव. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे. 5 झाडाचे 5 डहाळे काढावे. ते भरल्या कळशीत ठेवून ती घरी आणावे. रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर साळी घालून त्यावर ती कळशी ठेवावे.
आत पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा घालावे, कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावे, जवळ समई लावावी, श्री लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी, तुपाचा दिवा ओवाळावा, धूप दाखवावा, पुऱ्या लाडवांचा पक्वानांचा नैवेद्य दाखवावा, पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे, विडा द्यावा, पैसा सुपारी दक्षिणा ठेवावी, 1-2 फळे ठेवावीत आणि आई लक्ष्मी अशीच येत जा, मुला लेकरांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, मुलांना औक्ष दे, दान धर्माची बुद्धी दे, तुझी पूजा करून घे, सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दूध दुभत्याची लयलूट होऊ दे, गाई गोटा भरून जाऊ दे, माझा नमस्कार तुला पोहोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, भरली घागर घरात राहू दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, हीच माझी प्रार्थना असे म्हणून सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला पुरणवरणाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे, व्रतस्थ राहावे, उणे दुणे बोलू नये, रात्री जागर करावा, कळशीतील पाणी सकाळी नदी अगर विहिरीत सोडावे, 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन त्या जागी हळदी कुंकू वाहावे, अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करावे, आपल्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करावा, हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर, म्हणजे तुझे कल्याण होईल, हे व्रत तुला कुणी भक्तीने विचारले तर सांग, अभक्तीने विचारले तर सांगू नको, दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले, नंतर ती अवृद्ध स्त्रीस नम्रतेने म्हणाली, आजीबाई तुम्हाला इथे बराच वेळ थांबवले, राग मानू नका, आता जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते, नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे सांगितले, राणी सूर्यचंद्रिकाला आपल्या वैभवाचा मोठा गर्व आला होता, ते आपल्या तोऱ्यात वावरत असे, दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली, काय ग तेरडे, तू कशाला आलीस येते, कुणी सोडली इथवर, चल चालती हो इथून, लक्ष्मी म्हणाली, का ग इतकी उद्दाम झालीस होय, राजवैभवाचा तुला गर्व झाला आहे, तू जा म्हणण्याआधीच मी निघाले, तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस, याचे फळ तुला लवकरच मिळेल, ही निघाले मी, बोलता बोलता ती चरफडत चालूही लागली, उपवनात सखी जनासह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी शांबाला याच वेळी परत येत होती, तिला काठी टेकीत चरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली, तिने तिच्या जवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली, तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली व लक्ष्मी व्रत सांगण्यास विसरली नाही, कारण शांबालानेही तिथे राहू नये असे तिला वाटत होते, लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणे अत्यंत भक्तीने शांबालाने ऐकून घेतले, आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने सर्व व्रत करण्यास आरंभ केला, मार्गशीर्षातील तो पहिलाच गुरुवार होता, लक्ष्मीच्या प्रसन्नतेने 3च आठवड्यात तिला या व्रताचा प्रत्यय आला, चंद्रगिरी राज्यात राजपुत्र चंद्रशेखर यांच्याशी शांबालेचा मोठ्या थाटामाटाने विवाह संपन्न झाला आणि आई वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली, सर्पाप्रमाणे फुसफुसणाऱ्या राणी जवळ म्हणजेच आई जवळ राहणे तिला अवघड झालेच होते, तशात मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमची राहायला आली, इकडे भद्रशवा राजा अस्वस्थ झाला, राणीच्या आडमुठ्या आणि बेपर्वाईच्या वर्तनामुळे नोकर चाकर बिघडले, ग्रहलक्ष्मी निघून गेल्यामुळे औदास्याचे साम्राज्य घरात सुरू झाले, पुढे काय करावे ते राजाला सुचेना, प्रजेतील एकोपा नाहीसा झाला, सैन्यात बंडाळी माजली, शत्रूंनी आक्रमण करून राजवाडा घेरला, राणीच्या गर्विष्ठतेमुळे राजाही राणीसह कसाबसा निसटला, राज्य गळले, वैभव गेले, आसरा नाहीसा झाला, चोहोबाजूंनी संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या शांबालेच्या आश्रयाला आली, मार्गशीर्ष महिन्यातील तो 4था गुरुवार होता, शांबाला लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती, पूजा आटोपून प्रार्थना चालली होती, राणीने ते पाहिले आणि या व्रताची आठवण तिला झाली, आपले काय चुकले हे तिला कळून आले, तिने लक्ष्मीची क्षमा मागितली, कळवळ्याने प्रार्थना केली व व्रत केले आणि मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली, मातृभक्ता मुलीला राजा राणीची कीव आली, तिने आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्याला सांगून बापाचे राज्य मिळवून दिले, आईला राजवाड्यात पोहोचवले, मग तिचे भाऊही आले, राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली, लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राजपाठ सुरू झाला, ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल, पण वैभव मिळाल्यावर कुणी उतू नये मातू नये, आपला रीतिरिवाज सोडू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दया धर्म विसरू नये, म्हणजे राजा राणी सुखी झाली तसेच सर्व तुम्ही आम्ही सुखी होऊ. आय नम इंद्र उवाच
नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्करी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञ सर्ववरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूपिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्म्यष्टक स्तोत्रय पटे भक्तिमानरः सर्वसिद्धिमवाप्नोषि राजप्राप्नोति सर्वदा एक काल पठे नित्य महापाप विनाशनम द्विकालयं पठे नित्य धन धान्य समन्वित त्रिकालयं पठे नित्य महाशत्रु विनाशयम महालक्ष्मीर्भव नित्य प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्म्यष्टकस्तव संपूर्ण श्री महालक्ष्म्यष्टकम् श्री गणेशाय नमः इंद्र उवाच नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञ सर्ववरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूपिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्म्यष्टक स्तोत्रय पटे भक्तिमानरः सर्वसिद्धिमवाप्नोषि राज्यप्राप्नोति सर्वदा एक काल पठे नित्य महापाप विनाशनम द्विकालयं पठे नित्य धन धान्य समन्वित त्रिकालयं पठे नित्य महाशत्रु विनाशाय महालक्ष्मीर्भव नित्य प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्म्यष्टकस्तव संपूर्ण श्री महालक्ष्म्यष्टकम् श्री गणेशाय नमः इंद्र उवाच नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञ सर्ववरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूपिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्म्यष्टक स्तोत्रय पटे भक्तिमानरः सर्वसिद्धिमवाप्नोषि राज्य प्राप्नोति सर्वदा एक काल पठे नित्य महापाप विनाशनम द्विकालयं पठे नित्य धन धान्य समन्वित त्रिकालयं पठे नित्य महाशत्रु विनाशय महालक्ष्मीर्भव नित्य प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्म्यष्टकस्तव संपूर्ण श्री महालक्ष्म्यष्टकम् श्री गणेशाय नमः इंद्र उवाच
नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते अद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूपिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रय पटे भक्तिमानर सर्व सिद्धिमवाप्नोसि राज्य प्राप्नोति सर्वदा एक काल पठे नित्य महापाप विनाशनम द्विकालयं पठे नित्य धन धान्य समन्वित त्रिकालयं पठे नित्य महाशत्रु विनाशय महालक्ष्मीर्भव नित्य प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्म्यष्टकस्तव संपूर्ण श्री महालक्ष्म्यष्टकम श्री गणेशाय नम इंद्र उवाच नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रते देवी भुक्ती मुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूपिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्म्यष्टक स्तोत्रय पटे भक्तिमानरः सर्व सिद्धिमवाप्नोसि राज्य प्राप्नोति सर्वदा एक काल पठे नित्य महापाप विनाशनम द्विकालयं पठे नित्य धन धान्य समन्वित त्रिकालयं पठे नित्य महाशत्रु विनाशय महालक्ष्मीर्भव नित्य प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्रकृत श्री महालक्ष्म्यष्टकस्तव संपूर्ण या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी करवीर पुरवासिनी सुरहर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकाता कमलाकारे जठरी जन्म विलाधाता सहस्रवदनी भूधर न पुरे गुणगाता जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी मातुलिंग दाकेट कर विकिरणी झळके हातक वाटी पियुष रस पाणी मानिक दशना सुरंग वासना मृगदैदी शशिधर वदना राजस मदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी तारा शक्ती अगम्याशु गजका गौरी सांख्य मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगम गाम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी
जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी अमृत भरते सरते अगदुरते वारी मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दद्रूप दावी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी चतुरानने कुशित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजबाळी पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वमं देव कायेन वाचा मनसेंद्रियात्मा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सकलं परस्यं नारायणायति समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे